तर हाय, मी शीतल स्वागत करते माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आहे ना, माझं बाकीचं घर सगळं आवरून झालं होतं आणि फक्त एकच पार्ट राहिला होता, तो म्हणजे मांडणीमध्ये जे डबे वगैरे आहेत ते पुसायचे राहिले होते. कारण मांडणीची भांडी मी 15 दिवसापूर्वीच घासली होती आणि फक्त थोडंसं आपली साफसफाई धूळ वगैरे काढायची होती. तर तेवढे डबे पुसून घेतल्यावरती मग माझं पूर्ण घर आवरलेलं, म्हणजे पूर्ण घराची साफसफाई झाली. तेवढं झाल्यावरती माझ्या पूर्ण घराचीच क्लिनिंग झाली आणि मला पारायण करायचं होतं 7 दिवसाचं, पण नाही पॉसिबल झालं. तर मी 5 दिवसाचं करणार आहे. तर उद्यापासून माझं पारायण स्टार्ट होणार. त्यामुळेच माझी अशी सगळ्या पूर्ण घराची स्वच्छता चाललेली आहे आणि बऱ्यापैकी सगळंच आवरून झालेलं आहे. एक शेवटचा पार्ट राहिला होता, तो म्हणजे ही मांडणी, आणि तो पण झाला. आता मांडणी पुसून घेतल्याच्या नंतर मी भांडी घासायची होती. थोडीच स्वयंपाकाची भांडी होती, तर ती घासायची होती. तर इकडे लगेच मी भांडी घासायला पण घेतले आणि पटपट अशी भांडी घासून घेतली. आणि घराची साफसफाई केल्याच्या नंतर घरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी, असं खूप पॉझिटिव्ह वाटतं आहे. कारण जेव्हापासून घर घेतलं तेव्हापासून तो बेडमध्ये काय काय टाकलं होतं ते तर मी आवरलं नव्हतं. आता सगळं बाहेर काढलं आहे. जुन्या बॅग, मुलांची खेळणी, परत अजून त्यांचे छोटे असतानाचे कपडे वगैरे सगळं असे 2 बॅग बाहेर झाल्यात. आणि तिकडच्या छोट्या बेडरूममधला बेड इकडं मोठ्या बेडरूममध्ये आणल्यामुळे गॅलरी समोरच आहे. तर मुलं आहे ना, इथे खूप जास्त खेळतात आणि मोबाईल म्हणजे असं पाहतच नाही. ते पूर्ण दिवस त्यांचा असं 2 दिवस झाला खेळण्यातच झालं. किचन वगैरे आवरलं, माझं पण आवरलं मी, आणि आता आम्ही निघालो आहे पार्लरवरती. तर मुलं पण निघाले आहेत. तर ते शूज वगैरे घालत होते. मी स्कार्फ बांधलं कारण बाहेर खूप ऊन होतं. आता बाहेर आल्याच्या नंतर स्विनल पाहू शकता तुम्ही, तिचं डोळेच मुलांनी झाकल्यानंतर. पार्लर एक आपलं 2 मिनटाच्याच अंतरावर आहे घरापासून. तर नंतर आलो आम्ही इकडं, दुकान ओपन वगैरे केलं आणि थोडीशी साफसफाई केली. आणि क्लायंट नव्हते. माझा एक ड्रेस फिटिंगसाठी आणला होता, 1 पीस. तो मला त्याच बेडमध्ये भेटला जो श्रीमय पोटात असताना मी शिवून घेतला होता. तर त्याला फिटिंग करायची होती. तर त्याची फिटिंग वगैरे केली आणि मी घालून पाहिलं जमतो आहे का नाही. तर खूप छान वाटत होता. मग त्याच्यावरती मुलांबरोबर मस्ती केली, रील्स काढल्या आणि सुनीलबरोबर मी अशी एक कॉमेडी रील काढली. खूप भारी. आणि ही तर मी रील पोस्ट पण केलेली आहे. तर तुम्ही नक्की पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि संध्याकाळी मिस्टर आले कामावरून 4 वाजता. नंतर मी घरी गेलो आणि घरी गेल्याच्या नंतर चहा वगैरे झाला, जरा थोडा वेळ आराम केला आणि नंतर गेलो आम्ही शंकराच्या मंदिरात, सिद्धेश्वराला. दर्शन वगैरे घेऊन मस्त असं पाण्याजवळ बसलो येऊन. मुलांना फिश पाहायचे होते आणि संध्याकाळचं वातावरण खूप छान असतं. तर तुम्ही जर इकडे राजगुरुनगरमध्ये कधी आलात तर प्लीज संध्याकाळच्या वेळेस जाऊन पहा. खूप छान असं वातावरण. नंतर छान असे फोटोशूट केले आणि नंतर निघालो घरी. तर हा होता माझा आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. बाय.